भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असं सांगत दहशतवादाची केंद्र नेस्तनाबूत करण्यासाठी भारत मागे पुढे पाहणार नाही. संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल. दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देण्याची आणि तरुणांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून SCO परिषदेत व्यक्त. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दुष्ट अजेंडा भारतानं जोरकसपणे फेटाळला. मानवी हक्क उल्लंघनापासून ते दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. अमृतकाळातील भव्य आणि विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं अंमली पदार्थ मुक्त भारताचा संकल्प साकार करण्यासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक, पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 48व्या प्रगती बैठकीत खाणकाम, रेल्वे आणि जलसंपदा या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची गरज अधोरेखित. पुणे मेट्रोच्या टप्पा 2च्या विस्तारित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 3,626 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 13 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार. इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीजदर कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. एक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लासह अन्य 3 अंतराळवीर आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार. भारताची जान्हवी डांगे ती ठरणार 2029मध्ये अमेरिकेच्या टायटन्स अंतराळ मोहिमेवर जाणारी पहिली भारतीय अंतराळवीर. संयुक्त राष्ट्रांची अणुनिरीक्षक संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबतचं सहकार्य स्थगित करणारं विधेयक इराणच्या संसदेनं केलं मंजूर. आणि अमेरिका इराणशी अणु कार्यक्रमावर करणार पुन्हा चर्चा. पुढील आठवड्यात ही चर्चा होण्याची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात